आगामी निवडणुका लक्षात घेता लाडकी बहीण योजनेची पडताळणी स्थगित, सूत्रांची माहिती। निकषात न बसणाऱ्या 9 लाख लाडक्या बहिणी याआधीच योजनेतून बाद। अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादामध्ये चारचाकी गाडी विद्यार्थिनींच्या घोळक्यात घातली। कोल्हापूरच्या खरबीर तालुक्यातील घटना, एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी। चक्काजाम आंदोलन केल्या प्रकरणात बच्चू कडूंसह 18 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। आंदोलनावेळी वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानं कारवाई। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक। आमदार उत्तम जानकरांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट। शरद पवारांच्या आमदारांना शिंदेंची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण। राज्यात 5500 प्राध्यापक आणि 2900 कर्मचारी भरतीला मंजुरी। आवश्यक कामासाठी सरकार पैसे कमी पडू देणार नाही। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची ग्वाही। वाशिम जिल्ह्यामध्ये 22 आणि 23 जुलैला झालेल्या पावसाचा 13,188 शेतकऱ्यांना फटका। हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसानाची व्याप्ती अजून वाढण्याचा अंदाज। थायलंड कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच। आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू तर 46 जण जखमी। सीमावाद आणि एका मंदिरावरील हक्कावरून दोन्ही देशात संघर्ष पेटला। इंदिरा गांधींना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा विक्रम। राज्य आणि केंद्रातील कारभार मिळून 24 वर्षांहून अधिक काळ सरकारचं नेतृत्व। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मालदीवमध्ये जंगी स्वागत। आज राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांची भेट घेणार। दोन्ही देशातील संबंध मजबूत करण्यासोबतच अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार।